नमस्कार, मी तेजल मोरजकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमधील चोंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती। यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा ठराव महापालिकेत मांडण्यात आला। अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। महापालिकेनंतर आता जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवलाय। मराठवाडा आणि विदर्भात पावसाने दाणादाण उडवून दिली असून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला। कर्नाटक बॉर्डरजवळ असलेल्या लातूर आणि नांदेड जिल्ह्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामध्ये लातूरमधील अनेक घरांचे व शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे। जिल्ह्यातील नद्यांना पूरही आल्याचं पाहायला मिळालं। मात्र कर्नाटक पाटबंधारे विभागाची चूक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भोवल्याचं आता समोर आलंय। पावसाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला असून प्राथमिक अंदाजानुसार 5.5 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे। बाधित क्षेत्रातील मोठी वाढ होण्याची शक्यता असून औराद, शहाजानी, जळकोट, औसा भागातील बळीराजाचं मोठं नुकसान झालंय। श्वानाच्या चाव्यामुळे नागरिकांना होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचाव करण्यासाठी मुंबई महापालिकेने रेबीज मुक्त मुंबई संकल्प सोडला असून येत्या 28 सप्टेंबर पासून मुंबईमध्ये व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे। तसेच रेबीज बाबत मुंबईतील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येणार आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2030 पर्यंत भारत रेबीज मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आखला आहे। याच पार्श्वभूमीवर आता वर्ल्ड वाइड वेटनरी सर्व्हिसेस मिशन रेबीज सोबत मुंबई महापालिकेने 28 सप्टेंबर पासून भटक्या श्वानांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे। पश्चिम बंगालमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विधेयक मंजूर करण्यात आले। बलात्काराच्या घटनेतील दोषींना 10 दिवसाच्या आत नराधमांना सुळावर चढवण्यात येणार आहे। पश्चिम बंगालमधील विधिमंडळात अपराजिता महिला हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले। आता बलात्काराच्या घटनेतील दोषींना 10 दिवसात फाशी देण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे। बांगलादेश क्रिकेट टीमने इतिहास रचलाय। बांगलादेशने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवलाय। बांगलादेशने या विजयासह पाकिस्तानचा 2-0 अशा फरकाने सुपडा साफ केला। पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं। बांगलादेशने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या आहेत। त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी आणखी 143 धावांची गरज होती। 5व्या दिवशी 4 विकेट्स गमावून 56 ओव्हरमध्ये या धावा पूर्ण केल्या। बांगलादेशचा हा पाकिस्तानमध्ये पहिलाच मालिका विजय ठरला। तर पाकिस्तानला घरात मालिका गमवावी लागल्याने त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे। देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटला, यूट्यूबला, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा।